एकतर महाराष्ट्राच्या सरकारने उशिरा का होईना पण महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला जी उशिरा का होईना ही SIT स्थापन केली, याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते. मागच्याच आठवड्यात मी स्वतः संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोघांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाली हा इश्यू पार्लमेंटमध्ये मी मांडला आणि त्याची थोडक्यात माहिती म्हणजे तुम्हाला आठवत असेल की 22 ऑगस्ट 2023ला त्यांची हत्या झाली. त्या गोष्टीला जवळपास 2 वर्ष व्हायला आली. सातत्याने त्यांचं कुटुंब जितेंद्र आव्हाड असतील, बीडचे खासदार बाप्पा असतील, सुरेश धस असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही बातमी खरं बाहेर आली. सरकारकडून काही उत्तर आलं नाही. मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन आले. बाप्पा, बीडचे खासदार आणि मी आम्ही एकत्रच गेलो होतो त्या कुटुंबाला भेटायला. त्यानंतर रोहित पवारही मागच्या आठवड्यात जाऊन आले आणि एक दुर्दैवी घटना पण या माऊलीला आत्मदहन करायची वेळ आली. आत्मदहन केल्यानंतर ही त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 16 जुलैला त्यांनी आत्मदहन करायचा विष घ्यायचा प्रयत्न केला. त्या हॉस्पिटलमध्ये होते. आम्ही बजरंग अप्पा सोनवणे तातडीने तिथे जाऊन आले. त्यानंतर त्यांनी आत्महत्याचा इशारा केला परत आणि त्यानंतरच जेव्हा रस्ता रोको झाला आणि त्या म्हणल्या की आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी जातो, दारात जातो आणि जर आम्हाला न्याय मिळाला तर तिथेच आम्ही आमचा जीव घेऊन टाका, कारण का आम्हाला हे सरकार न्याय देत नाही आहे. त्यामुळे अशा परिस्थिती झाल्यानंतरच या सरकारला जाग आली आणि आता त्यांनी SIT जी स्थापन केली आहे त्याच्यातून पारदर्शक कारभार व्हावा अशी माझी विनम्र या सरकारला विनंती आहे. सातत्याने एका विशिष्ट 2-3 विशिष्ट भाग आहेत महाराष्ट्रातले जिथे प्रचंड क्राईम वाढतो. पुणे जिल्ह्यात तशी गंभीर परिस्थिती होत चालली आहे. त्याचबरोबर दुर्दैवाने जड अंतःकरणाने मला हे म्हणायला लागतंय की जी पुण्यात परिस्थिती आहे तशीच बीडमध्ये परिस्थिती आहे आणि नियंत्रणात येताना दिसत नाही आहे किंवा लोकांना न्याय मिळत नाही किंवा वर्दीची भीती ही राहिलेली नाही आहे. तर कशामुळे वर्दीची भीती लागली नाही, कोण आहे त्यांच्या मागे की सातत्याने हे लोक अशा गोष्टी करतायत. तर असे अनेक मुद्दे आज राज्यात आहेत. आत्ताच मी पार्लमेंटला आठवडाभर आम्ही आलो आहे. सविस्तर पहलगामवर जो अटॅक झाला ह्याच्यावर सविस्तर चर्चा पार्लमेंटमध्ये झालेली आहे आणि आता आमची मागणी आहे की बीडमध्ये इलेक्शन कमिशन जे निर्णय घेत आहे किंवा ज्या पद्धतीने नावं कमी जास्त वाढवली जात आहेत त्याच्यात पारदर्शकता नाही असे सगळ्याच पक्षाचे लोक बिहारमधले म्हणत आहेत. त्यामुळे बिहारच्या इलेक्शनची जी प्रक्रिया आहे त्याच्यात अनेक प्रश्न आज उद्भवले आहेत. त्यामुळे त्याच्यावर एक सविस्तर चर्चा संसदेत व्हावी आणि कारभार पारदर्शक व्हावा, कारण का ही एक सशक्त लोकशाही आहे. हा देश कोणाच्या मनमानीने चालणार नाही. हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार. त्याच्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये जी परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगितली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, इन्व्हेस्टमेंट्स असतील, अशा अनेक गोष्टी आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि लाडकी बहीण योजनेत झालेला 4,900 कोटीचा 800 का 900 कोटीचा प्रचंड भ्रष्टाचार, तो कुणाच्याही चुकीच्या अकाउंटमध्ये गेला नाही गेला हा भ्रष्टाचाराचाच एक भाग आहे. त्याच्यामुळे हा दुर्दैवी महाराष्ट्राचा जो कारभार एका विश्वासाच्या नात्याने एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या आत्ताच्या सरकारला मिळालं, पण त्यांचे मंत्री असतील, त्यांचे वाचाळवीर असतील, त्याच्यामुळे सत्ता आणि पैसा आल्यावर गाडी कशी चुकीच्या ट्रॅकवर जाऊ शकते याच्या देशातलं सगळ्यात मोठं दुर्दैवी उदाहरण म्हणजे आजचं महाराष्ट्राचं शासन. नाही, महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना वाटत असेल की पुण्यामध्ये दादागिरी होते आणि त्याच्यामुळे पुण्यात इन्व्हेस्टमेंट्स येणार नाहीत, तर मला विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, मग तुम्ही काय ॲक्शन घेतली त्याच्यावर?
जर तुम्हाला माहिती आहे इथे दादागिरी होते, तुम्हाला माहिती आहे इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहेत, मग त्याला जबाबदार कोण? माननीय मुख्यमंत्र्यांनी एक तर सांगितलं पाहिजे आम्हाला की कुणाची दादागिरी होते आणि इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहेत, हे कबूल केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. पण त्याच्या मागे कोण आहे? कोण या कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे उभं आहे? कुणाच्या दादागिरीमुळे इन्व्हेस्टमेंट्स पुणे शहरात येत नाही आहेत आणि याला जबाबदार कोण आहे? याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल. आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना मला विनंती करायची आहे की जर तुम्हाला हे माहिती आहे, तुम्ही काय ॲक्शन घेणार? कधी तुम्ही ॲक्शन घेणार या कॉन्ट्रॅक्टरांवर आणि या दादागिरी कधी थांबणार? आणि कधी इन्व्हेस्टमेंट तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात येणार? याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं एवढीच विनम्र विनंती करते. यवतमध्ये ही जी घटना 2 गटांमध्ये झालेली आहे त्याच्या एक दिवस अगोदर मात्र दौंडमधल्या यवतमध्ये हिंदू सभेचं आयोजन केलं जातं. त्या सभेला आमदार उपस्थित राहतात आणि त्यानंतर ही सगळी घटना होते. एकंदरीतच या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहतात? खूप दुर्दैवी घटना आहे. दौंड हा अतिशय सुसंस्कृत आणि संवेदनशील तालुका आहे. अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेब असतील, मी असते, आम्ही आमचं भाग्य की या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची आम्हाला सगळ्यांना संधी मिळाली. आमचे कौटुंबिक संबंध त्या भागातल्या सगळ्याच लोकांबरोबर आहेत आणि मी स्वतः काल ही घटना झाल्यावर एसपींशी बोलले. स्थानिक आमदार राहुल कुलांनाही मी फोन केला. जरूर राहुल कुल आणि मी आमचे राजकीय मतभेद असतील, पण एक सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे आणि आमदाराचा मान सन्मान करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. म्हणून कुठलंही सगळं राजकारण बाजूला ठेवून राहुल कुल आणि मी आम्ही दोघांनी त्याची सविस्तर चर्चा केली. त्यांनी जी सहकार्याची भूमिका दाखवली त्याबद्दल मी राहुल कुलांचे मनपूर्वक आभार मानते. आणि दिवसभर जेव्हापासून मला ही बातमी कळली तेव्हापासून मी SP च्या कॉन्टॅक्टमध्ये होते. माझे तिथले सहकारी आप्पासाहेब पवार आणि सोहेलभाई खान हे दोघंही, सोहेलभाई आणि आप्पासाहेब तिकडे जाऊन आले. सगळ्या कार्यकर्ते, सहकारी, पदाधिकारी, नागरिक यांच्याशी एक घरगुती चर्चा झाली. कारण आम्ही सगळेच दौंडमध्ये सगळे प्रेमाने गुणागोविंदांनी तिथे राहतो आणि अनेक दशकं राहतो. दौंडमध्ये असं कधी झालंच नाही आणि आम्ही कधी होई देणार नाही. पण बाहेरून येऊन जर आमच्या भागात कोणीतरी गडबड करणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि माझी पालकमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती आहे की तुमच्या या सगळ्या लोकांना आवरा. ही पहिली वेळ नाही आहे. नगरला झालं, तिथे गडबड झाली, लोकांवर खोट्या केसेस करतायत. आज दौंडमध्ये येऊन भाषणं करून ते लोकांना गडबड करतायत असं मी म्हणत नाही आहे. तिथला ग्राउंड रिपोर्ट म्हणतोय, पत्रकार म्हणतायत. मी कुठलाच आरोप करत नाही, मी वास्तव मांडते. त्याच्यामुळे माझ्या अपेक्षा आहेत की ज्या दौंड तालुक्यांनी जसं आदरणीय पवारसाहेबांना मला खूप दिलं तसं माननीय अजितदादांनाही तेवढंच दिलं. त्याच्यामुळे माझी अजितदादांना विनम्र विनंती आहे, तुम्ही पालकमंत्रीही आहात, दौंडकरांनी तुम्हालाही खूप प्रेम दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या दौंड तालुक्यामध्ये अशा घटना होणार नाहीत. आणि बाहेरून येणारे जे भडक भाषणं करत असतील किंवा काही टीका टिप्पणी करत असतील, माझी विनम्र विनंती आहे की त्यांना आवरा. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. आणि दौंड तालुका हा महाराष्ट्रातला अतिशय महत्त्वाचा तालुका आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत दौंड तालुक्याचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यामुळे या तालुक्यामध्ये बाहेरच्यांनी येऊन ढवळाढवळ करू नये. अतिथी देवो भव, तुमच्या प्रत्येकाचं तिथे स्वागत, या तुमचा सन्मान करू, स्वागत करू. दौंडकर खूप मोठ्या मनाचे, तुमचं आम्ही सगळे स्वागत करू. पण उगाच येऊन आमच्या दैनंदिन आयुष्यात मिठाचा खडा टाकू नका. आम्ही शांतता प्रिय लोक आहोत. या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत, कारण का ते
अजितदादा पवार जे पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या संघटनेत काम करतात. मी दुसऱ्याच्या संघटनेत लक्ष घालत नाही आणि ढवळाढवळ करत नाही. पण माझ्या महाराष्ट्रावर कोणीतरी हल्ला करत असेल तर त्याचं उत्तर विनम्रपणे आम्ही देऊ आणि महाराष्ट्राच्या हितासाठी असेल. मग देवेंद्रजी जे म्हणतात की पुण्यामध्ये दादागिरी होते आणि इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीत, किंवा पुणे जिल्हा अशांत करायचा कोणीही प्रयत्न करत असेल तर त्याला पूर्ण ताकदीने महात्मा गांधींचा आदर्श ठेवून आम्ही ताकदीने जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी लढू. कसं आहे, रमीराव त्यांच्यावर आता नवी स्पोर्ट्सची जबाबदारी दिली, म्हणजे हे प्रमोशनच आहे, काही डिमोशन नाही आहे. म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर होते, आजही कॅबिनेट मिनिस्टर आहे. शेती खात्यामध्ये असंवेदनशीलपणा दाखवला, ते स्पोर्ट्समध्ये पण फार काही मागे राहतील असं मला वाटत नाही. आणि स्पोर्ट्स खातं, जरी माझे राजकीय टोकाचे मतभेद असतील किरण रिजिजूंबद्दल, पण एक गोष्ट मी प्रांजळपणे कबूल करते की खेलो इंडियासारखा उत्तम कार्यक्रम हे किरण रिजिजूंनी या देशाला दाखवलं. जेवढं महत्त्व शिक्षणाला दिलं तेवढंच महत्त्व खेळालाही दिलं. आणि खेळामध्ये उत्तम काम करणारी मुलं आणि मुली या अतिशय चांगल्या पद्धतीने खेलो इंडिया असेल ह्या माध्यमातून आज करिअर ऑप्शन्स करतात. म्हणजे माझं भाग्य की काल महाराष्ट्रातली टॉपर जिनी देशाचं नाव एवढं मोठं केलं, ती काल मला दिल्लीच्या एअरपोर्टला भेटली. बुद्धिबळामध्ये आपल्या म्हणजे माझा फॅन मोमेंट होता जेव्हा काल ती मला भेटली एअरपोर्टला. मी फोटोही काढला, पोस्टही केला. मला अभिमान वाटला की नागपूरची आपली एक युवा मुलगी आज जगामध्ये मास्टर प्लेयर म्हणून खेळते. हा खेळच झाला ना भारताचा सार्थ अभिमान आहे. ती फक्त महाराष्ट्राचा, नागपूर नाही, भारताचा सार्थ अभिमान आहे. ही लेख एवढं कर्तृत्व दाखवते. त्याच्यामुळे खेळ मंत्रालय काही साईड पोस्टिंग नाही आहे, ती मोठी पोस्टिंग आहे. आणि त्याचबरोबर मायनॉरिटीज, केवढी मोठी जबाबदारी आहे. हा देशात मायनॉरिटीज म्हणजे मुस्लिम, पारशी, जैन किती लोक आहेत. या सगळ्यांचं जो माणूस शेतकऱ्यांना सरकारला भिकारी म्हणतो तो उद्या स्पोर्ट्सवाल्यांना आणि कष्ट करणाऱ्यांना काय म्हणेल याचा काय भरोसा. हे दुर्दैव आहे की ज्या माणसाचा राजीनामा नैतिकतेवर घ्यायला पाहिजे होता, त्यांनी तर खरं द्यायला पाहिजे होता. त्यांनी स्वतःहून द्यायला पाहिजे होता की हो माझ्याकडून चूक झाली, मी या जबाबदारीतून मुक्त होतो, आत्मचिंतन करतो. आत्मक्लेश केला पाहिजे त्यांनी. महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणले, शेतकऱ्यांना भिकारी म्हणले, एवढी यांची मजाल. आणि कुणाच्या जीवावर हे चालले, फक्त सत्ता आणि पैसे. हे दुर्दैव आहे आणि महाराष्ट्रासाठी अगदी लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण का संपूर्ण दिल्लीमध्ये सेशनमध्ये प्रत्येक जिल्हा राज्याचा माणूस मला विचारतोय कौन ये तुम्हारा रमीराव है, खेल रहा है, रम्मी खेल रहा है, आपली असेंब्ली में ऐसा होता है ताई. तिथे पण प्रेमाने ताई म्हणजे बहीण म्हणतात मला. तिकडे पण म्हणत होते रे कोण आहे, कैसा खेल रहा था और फिर बोल भी रहा है झूठ की मैं खेला नाही. जे चेष्टा होते महाराष्ट्राची. दुर्दैव आहे की महाराष्ट्राची एवढी बदनामी या रमीरावमुळे संपूर्ण देशात आपलं नाव खराब झालं. काळ बदलत असतो, लोक बदलत असतात असं वाचलंय मी फिलॉसॉफीमध्ये. होतात अशा गोष्टी, होत असतील. मला काय फारसा त्याचा अभ्यास नाही. दुसऱ्याच्या घरात मी डोकवत नाही. प्रत्येकाने आपला गट, संघटना, पक्ष कसा चालवायचा तो अंतर्गत प्रश्न आहे. पण माझं म्हणणं आहे त्याचा केंद्रबिंदू ही काहीतरी, म्हणजे माझं म्हणणं आहे की सगळ्या पक्षांनी काय त्यांचे निर्णय घ्यायचे ते, पण नैतिकता विसरू नये. आणि आपण राजकारणात कशासाठी आलो ह्याच्यात माझ्या मनात क्लॅरिटी आहे. मी सेवा करण्यासाठी आले आणि माझं राजकारण नैतिकतेने होतं. बाकीच्यांनी कसं करायचं हा त्यांचा प्रश्न. माझ्या खरं तर म्हणजे योगेश कदम एक युवा नेते आहेत. मला त्यांच्यावर टीका करायची इच्छाही नाही. कारण का युवा नेते आहेत. माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांच्या सगळ्या युवा नेत्यांकडून अपेक्षा आहे काहीतरी त्यांनी वेगळं करावं, घडवावं, महाराष्ट्र पुढे न्यावा, देशाची सेवा करावी. कारण का ही सगळी सुशिक्षित मुलं आहेत.
आणि माझ्यासारखे ते सगळे परिवारवाद. त्याच्यामुळे त्यांनी सत्ता या सगळ्या गोष्टी जन्माली. आम्ही कोणी म्हणजे मी माझ्यापासून म्हणते, योगेशची आणि माझी परिस्थिती काही वेगळी नाही. आम्ही दोघंही परिवारवाद आहोत. आमच्या वडिलांनी संघर्ष केला म्हणून आज आम्ही आहोत तिथे आहोत. त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकांची जबाबदारी जास्त असते. त्याचं कारण असं की तुम्हाला ही संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करा. पण वाईट मला एकाच गोष्टीचं वाटलं की मला योगेशकडून खूप अपेक्षा होत्या. युवा आहे कदाचित, त्याच्यामुळे थोडासा एक्सपिरियन्स कमी जास्त असल्यामुळे त्यांनी मला एवढंच त्याच्याबद्दल वाईट वाटलं एका गोष्टीचं की त्यांनी आधी सांगितलं की माझा याच्याशी संबंध नाही, मला माहिती नाही. आता तुमच्या आईच्या नावावर या गोष्टी आहेत. आणि मला वाईच एकाचंच असलं की योगेशच्या आईबद्दल मला हा उल्लेख करायला लागतोय. मी खूप जड अंतकरणून त्यांच्या आईची माफी मागून हे म्हणते, कारण का कुणाच्याच आईबद्दल, बायकोबद्दल, कुटुंबाबद्दल कधीच बोलायचं नसतं. आणि बोलूही नाही, हे माझं राजकारण नुसतं नाही, कुणाचबद्दल कोणी बोलू नये, हे मत माझं आहे. पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत सगळ्या चॅनल्सवर, आणि मग त्यांचं जे स्टेटमेंट आलं की मला माहिती नाही वगैरे, एकदा सुरुवातीलाच त्यांनी सांगून टाकलं असतं ना खरं की हो बाबा माझ्या आईच्या नावावर आहे, मी माहिती काढतो, विषय संपला असता. कुणाच्या आईबद्दल बोलणं हे माझ्यासाठी पाप आहे. त्याच्यामुळे मला या विषयावर बोलायचं नाही. पण माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की या मुलांना पुढे करून तुम्ही काय एम्बॅरेस करताय, तुम्ही घ्या ना नेतृत्व. खूप अनुभवी आहेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, त्यांनी चार्ज घ्यावा या सगळ्याचा. आणि त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सगळं जे काय म्हणजे कॅन्टीनमध्ये जी मारामारी झाली त्या बिचाऱ्या, बघा खरं चूक मला माहिती नाही, पण ज्या पद्धतीने त्या वेटरला मारण्यात आलं, अरे लढना है तो अपने ताकदवर से लढो. आपल्यापेक्षा जो वीक आहे त्याला मारण्यात कुठलं शौर्य. तुम्ही छत्रपतींचं नाव घेताना मग नेहमी छत्रपतींनी आपल्यापेक्षा ताकदवर अशी लढाई केली आहे, आपल्यापेक्षा वीक माणसांनी लढाई केली, त्याला शौर्य म्हणत नाही. मला वाटतं राऊत साहेब पण गेलेत ना, आणि शिंदे साहेब पण गेले, शशिकांत शिंदे पण गेले. आता महाराष्ट्राच्या राजकारणात 2 शिंदे झालेत महत्वाचे, त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. पण एक गोष्ट खरी आहे की शेतकरी कामगार पक्ष हा खूप कष्टाने उभं राहिलेला पक्ष. ताकद कमी जास्त होते म्हणून विचारधारा ही विसरायची नसते. यश येतं जातं, पण आपल्या विचाराशी आपण बांधील असलं पाहिजे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या या उपक्रमाला सगळे एकत्रपणे जात आहेत. मी त्याचं मनापासून स्वागत करते, चांगली गोष्ट आहे. एका विचाराच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्यासाठी, जसं राज ठाकरे म्हणतात की आमच्या छोट्या छोट्या भांडणापेक्षा महाराष्ट्राचे प्रश्न जास्त मोठे आहेत, त्याला मला वाटतं मी जास्त महत्त्व देते. एक मिनिट, मराठी का लास्ट एक सोहेलबाईंची आणि माझी म्हणूनच खरं मला 10 मिनिटं उशीर झाला. सोहेलबाई मला भेटलेत. सोहेलबाईंनी सविस्तर माझी आणि सोहेलबाईंची त्या विषयावर चर्चा झालेली आहे. जो काही कोणालाही म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या त्या भागातल्या कुणावरही अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आम्ही सरकारशी पहिली चर्चा करू, चर्चेतून मार्ग काढायला बसू. पण नुसतं अण्णासाहेब साठे साहेबांचं नुसतं त्यांचा एक कार्यक्रम घेऊन भाषण करण्यापेक्षा त्यांची विचारधारा, त्यांनी केलेले आपल्यावरचे संस्कार हे पुढच्या पिढीपर्यंत पाठवणं हे सरकारचं काम आहे. पण हे दुर्दैव आहे की फक्त इलेक्शन आलं की त्यांना हे सगळे विचारवंत आणि थोर विचारवंत आठवतात. एकदा मतं मिळाली की हे लोक विचारवंतांना, बहिणींना, सगळ्यांना विसरतात. आता किती सगळ्या बहिणी प्रेमाच्या होत्या मागच्या वर्षी, नंतर काय झालं बहिणींचं? 26 लाख या पहिल्या टप्प्यात 11% महिला कमी केल्या आणि पुढे अजून होण्याची शक्यता आहे. म्हणजे आमच्या 6 महिन्यापूर्वीच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सेस काढा. आज सरकार जे म्हणते मग ते 6 महिन्यापूर्वी आम्हीच म्हणत होतो इलेक्शनच्या आधी. आमच्या इलेक्शनची आधीची भाषणं
ही सरकारची आत्ताची भाषणं चालली. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघा, इकॉनॉमिक कालचंच तुम्ही फर्स्ट क्वार्टरचा रिपोर्ट बघा भारताचा आणि महाराष्ट्राचा. TCS नावाच्या कंपनीने 11-12 हजार लोक कमी केले, विप्रोनी हजारो लोक कमी केले, सगळ्या FMCG सगळ्या, मग गोदरेज असू दे किंवा मोठ्या मोठ्या सगळ्या ज्या कंपनीज आहेत त्यांचे फर्स्ट क्वार्टरचा रिपोर्ट बघा. सगळ्यांचे रिपोर्ट्स हे चांगले आलेले नाही आहेत. हे मी म्हणत नाही, इकॉनॉमिक टाइम्स वाचा किंवा सगळे चॅनल्स बघा, डेटा बघा. आणि मी म्हणते डेटा ड्रिव्हन चर्चा करूया ना. त्यामुळे आर्थिक परिस्थिती राज्याची देशाची ही अडचणीत आहे. टॅरिफ्समुळे आज नक्की काय होणार आहे हे कुणालाही माहिती नाही आहे. प्रचंड संभ्रम, केऑस आणि कन्फ्युजन आहे भारतामध्ये पॉलिसी लेवलला. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दर 3 तासाला महाराष्ट्रात एक आत्महत्या होते. मी म्हणत नाही आहे, हा सरकारचा डेटा आहे, हा माझा आरोप नाही आहे. मकरंद आबा पाटलांनी असेंब्लीमध्ये ऑफिशियली त्यांचं डॉक्युमेंटेड स्टेटमेंट आहे की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 25मध्ये दर 3 तासाला एक आत्महत्या होते आणि भिकारी म्हणतात त्यांच्या सरकारमधलेच मंत्री. तशीच महिलांची परिस्थिती आहे. महिलांवरचे अत्याचार मागच्या वेळी 24,000 झाले होते एका वर्षामध्ये. त्याचा 50% टप्पा ऑलरेडी त्यांनी गाठलेला आहे. 11,000 महिलांच्या विरोधात झालेले जे अन्याय असतील त्याचे 11,000 केसेस रजिस्टर झालेले आहेत या 6 महिन्यात. म्हणजे अबकी बार 24,000 पार अशी दुर्दैवाने महाराष्ट्राची परिस्थिती आहे. महाराष्ट्राचा लॉ अँड ऑर्डर इज इन क्रायसिस, हा माझा आरोप आहे या सरकारवर. एक मिनिट, मराठी पूर्ण करू. कोणी नाही, ॲब्सोल्युटली. काल महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रांजळपणे त्याची कबुलीच दिली आहे. कालचा व्हिडिओ तुमच्याच त्या चॅनलवर मी पाहिला. आज सकाळी पाहिला मी तो. तुमच्याच चॅनलवर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कबुली केलेली आहे की पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहेत कारण का दादागिरी पुण्यात चालते. माझे शब्द नाही आहेत, महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे शब्द आहेत की दादागिरी चालते त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहेत. त्याच्या मागे कोण आहे? महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन का नाही घेतली मग त्या दादागिरीवर? का तुम्ही महाराष्ट्राचं आणि पुणे जिल्ह्याचं नुकसान करताय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.